आज आहे पावभाजीचा बेत। त्यासाठी मी घेतलेले आहेत मटार, पाव किलो मटार घेतलेले आहेत। त्यानंतर फ्लॉवर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट, 2 बटाटी मोठी आणि 3 कांदे फोडणीसाठी, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि हे सगळ्या भाज्या कापून स्वच्छ धुवून कुकरला लावल्या आणि त्याच्या 5-6 शिट्ट्या घेतल्या। हे छान शिजले तरी पण मी स्मॅशरने जे वाटाणे दिसतात असे मटार मोठे अख्खे ते स्मॅशरने बारीक केले, जे खाताना हाताखाली येत नाहीत आणि ती भाजी अशी पूर्ण मस्त छान रवाळ होते। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर फोडणी करपायची भीती असते, त्यामुळे सारखं मग चमच्याने हलवावं लागतं। हे बघा, अद्रक लसूण आणि कांदा छान शिजलेला आहे, मस्त फोडणी छान झालेली आहे। आता आपण या फोडणीमध्ये कांद्याची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी घालूयात। सगळं मिक्स केलं आणि त्यात घातली। आपण ना बाहेर दुकानातून जी पावभाजी आणतो त्यात ना ते कलर घालतात, तो कलर खरं तर बॉडीला खूप हार्मफुल असतो, नाही यूज केला पाहिजे। फक्त ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी कलर यूज करतात, पण आपण घरी जेव्हा करतो ना तेव्हा कलर घालूच नाही। तर कलरचा काही उपयोग नसतो, फक्त छान दिसण्यापुरतं कलर दिसतो चांगला, पण चव जशी आपण घरी करतो तेवढी पण छान नसते। सो कलर घालू नका, टोमॅटोने आपोआप कलर येतो रेडिश। कांदा टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर किती छान रेडिश कलर आलेला आहे आणि फोडणी मस्त। आणि हा आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, ह्याने भाजीला एकदम अल्टिमेट टेस्ट येते। आणि आपल्या रोजच्या जेवणातले जे काही मसाले असतात ते सुद्धा घालायचे। माझ्या आवडीप्रमाणे थोडी हळद, थोडं लाल तिखट आणि धनिया पावडर वगैरे सगळे मसाले घातले। हळद पण आपण ना थोडी बेतानीच घालायची, जशी आपण भाजी करतो तेवढी हळद नाही, थोडी कमी घालायची हळद। धनिया पावडर, लाल तिखट, आणि पावभाजी जो मसाला आहे तो लगेच फोडणीत नाही घालायचा। जेव्हा आपली भाजी छान होत येते ना, फोडणी वगैरे झाल्यानंतर मग पावभाजी मसाला घालायचा आणि मस्त फोडणी छान हलवून घ्यायची। फोडणी मस्त झाली आहे। आता जी आपली भाजी आपण शिजवून घेतलेली आहे, स्मॅश करून घेतलेली आहे, ती भाजी आता आपण फोडणीमध्ये घालूया। मस्त मिक्स करून घ्यायचं एकत्र। भाजी छान मस्त मिक्स झालेली आहे। आणि पावभाजी म्हटल्यावर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे बटर। बटरशिवाय पावभाजी खाणं म्हणजे अशक्यच। भाजीत थोडंसं तुम्हाला वाटत पाणी जास्त येतं, हे गॅस चालू असल्यामुळे तुम्हाला वाटेल पाणी जास्त आहे, कारण की ना जेव्हा गॅस चालू असतो तर पाणी अजून वाढतं भाजीमध्ये। आता मी एंडिंगला पावभाजी मसाला घातला आहे आणि भाजी अशी तुम्हाला ओलसर दिसते, थोडं पाणी वाटतं आहे, पण ना गॅस बंद केल्यानंतर नाही पाणी पूर्ण कमी होतं, भाजी अशी सुकी होते। आणि एकदम सुकी आपण जेव्हा करतो गॅसवरच मग ती भाजीची टेस्ट थोडी वेगळीच होते आणि खूपच ड्राय होऊन जाते भाजी, म्हणजे आपल्याला पावासोबत खायची असते। सो थोडीशी अशी ओलसर हवी आहे भाजी। आणि मग कोथिंबीर टाकली वरून चॉप करून। कोथिंबीर सगळे मिक्स करून घेतली आणि वरून टाकला बटर। वा, बटर टाकला खूप सारा। आणि मग खाताना आपण वेगळा बटर घेतोच, पण भाजी झाल्यानंतर बटर टाकून थोडा एक 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचा।
भाजी रेडी. झोपला होता प्रिन्स. त्याची फेवरेट डिश आहे, उठून खाल्ली त्याने. त्याला खूप आवडली भाजी.